बघू आता जसं वेळ मिळेल तसं मला माझं ब्लाऊज स्टिच करायला टाकायचं आहे डोहाळे जेवणचं. तर जे डोहाळे जेवणची साडी आहे इतकं प्रचंड वाटत होतं ना सुजलेलं. हे बघू शकता एकदा खड्डं पडलं की त्या खड्ड्यावरती इकडे बनवतीये मॅगी. म्हणजे दुपारी मी जेवण करतेच पण आमच्या ह्यांना म्हणजे हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहात तुम्ही सगळेजण? तर आजची जी मॉर्निंग आहे ना ती आमची रेग्युलर सारखीच झाली आहे. म्हणजे जालन्यात आल्यापासून आमचं हेच चालू आहे. सकाळी उठायचं, कामाला लागायचं, जेवण वगैरे करायचं, दुपारपर्यंत काम करायचं, आंघोळ वगैरे करायची, पुन्हा संध्याकाळी काम करायचं. अशाच सगळ्या गोष्टी चालू आहे आणि आज पण तेच चालू आहे. आज आहे 10 तारीख आणि आम्ही 4 तारखेला जालन्यात आलेलो म्हणजे सामान घेऊन. तरी पण आमचं अजून काहीच आवरलेलं नाही आहे. भरपूर पसारा पडला आहे. आता सगळ्या गोष्टी मी तुम्हाला एक एक करून दाखवतेच. पण माझी स्किन बघू शकता, पूर्ण मला पिंपल्स यायला लागले आणि बहुतेक इथलं पाणी मला आता सूट करत नाही आहे. सवय मोडली आहे इथल्या पाण्याची, त्यामुळं पूर्ण फेस माझा चेंज होत चालला आहे. बाकी मला असंच होतं, कुठे गेले पाणी चेंज झालं की माझ्या फेसवरती ना एकदम असे पिंपल्स यायला लागतात. सेम तसंच आत्ताही होतं आहे. इकडे एक आला आहे, इथे एक आला आहे, इकडे पण आलं आहे आणि ते दुखतं आहे पण. बाकी थोडंसं माझा कलर पण थोडा डाऊन झाला आहे कारण इकडचं वातावरण खूप वेगळं आहे आणि बाकी जे आहे ते आहे. तर चला असो, इकडे आम्ही आमची जी एक्स्ट्राची गादी होती ती वाळत घातलेली. आमचं रोज थोडेसे कपडे धुणं चालू आहे म्हणून आम्ही अशा इकडे दोऱ्या बांधलेल्या, इकडे एक कारण टेरेसला कोण जाणार एवढ्यावरती, म्हणून मग तिकडे भिंतीवरती गोधड्या वाळत टाकलेल्या ज्या काल धुतल्या होत्या. आम्ही सगळे कपडे वॉश करून ठेवतो आता, कारण नंतर मग मला पण होणार नाही आणि आई एकटा काय करणार, म्हणून मग आम्ही आता सगळं करून ठेवतो आहे. तसं आम्हाला विजेची भरपूर मदत होते, पण म्हटलं ऐनवेळी डिलेवरीच्या वेळेला आम्हाला साफसफाई करावीच लागणार. मग त्यावेळी आम्ही एवढं सगळं कसं करणार? आत्ता 2 महिनेच राहिले, 2-2.5 महिने. म्हटलं चला आपण आत्ताच क्लिनिंग करून घेऊयात, शिफ्टिंग केलीच येतं आणि सगळ्या गोष्टी व्यवस्थित लावून घेऊ. आता बेबी शॉवरचा पण कार्यक्रम येतोय जवळ, तर त्यामुळे आमचं खूप अशी घाई होती आहे. तर खूप असं पसारा झालेला इकडे बघू शकता. मागे पण इकडे कपड्याचं स्टँड वगैरे, इकडे पण. तर अशा गोष्टी आमच्या चालू आहे. तर बघूत आता घरामध्ये फॅन लावण्याची तयारी चालू आहे. अगोदर एक फॅन लावलेला जुना पण तो जळाला, मग काल नवीन फॅन घेऊन आलो 2 आणि आता ते पण लावणं चालू आहे. ते पण तुमच्यासोबत शेअर करते. बाकी आईचा पीठ वगैरे भिजवलं, आई भाजी टाकतात ते, मग तोवर मी बाकीचे कपडे जे धुतले होते काल ते ठेवून दिले. आता ह्या सगळ्या गोष्टी एक एक करून आवरणं चालू आहे. बघूत आता मला माझं बेबी शॉवरचं ब्लाऊजसुद्धा स्टिच करायला टाकायचं आहे, तिकडे पण जायचं आहे. ते पण तुमच्यासोबत शेअर करते की कुठं टाकणार आहे वगैरे. तर चला तुम्ही असाच व्हिडिओ कंटिन्यू करा. इकडे आमचं चालू होतं फॅन बसवायचं, कारण आमचे जे जुने फॅन आहेत ना ते पूर्णपणे खराब झाले होते. घरी 2-3 फॅन आहेत जुने, पण एकही फॅन आता चालू होत नाही आहे, जळालेत फॅन. त्यामुळं मग ना आम्ही नवीन फॅन घेऊन आलो. जसं तुम्हाला बोलले, कालच आम्ही 2 फॅन घेऊन आलो आणि ते लावायचे बाकी होते. माझंही इकडे काम चालू होतं. जे पिलोज होते त्यांना कव्हर मी टाकत होते. त्यानंतर जो हॉलमध्ये पसारा झाला होता तो सगळं आवरून घेत होते आणि बऱ्याचशा गोष्टी आहे ज्या अजून आवरायच्या आहे, पण ते काय पटपट आवरणं होत नाही आहे. आणि रोजचं असंच आमचा पसारा पडलेला असतो, रोज असंच राडा आहे घरात. तरी माहिती नाही आता हे सगळं केव्हा आवरणं होईल. आणि जेव्हा फॅन लावला तेव्हा ना जरा बरं वाटलं, कारण इतके दिवस असं होत होतं मी टेबल फॅन लावत होतो आणि एक छोटा फॅन होता जो की आम्ही बेडरूममध्ये वरती लावलेला, पण तो पण हवा खूप कमी मारत होता. आणि आता गरम पण खूप जास्त होतं आहे कारण उन्हाळा आहे आणि त्यामुळे भरपूर गरम होतं, फॅनची गरज तर पडतेच. सो आम्ही अर्जंटमध्ये नवीन फॅन घेऊन आलो, ते बसून घेतले आणि माझ्या हातात जे काही काम होतं ते मी पूर्ण करून घेतलं. त्यानंतर लगेच स्वयंपाकाला लागले, कारण भूकही लागली होती आणि भरपूर उशीर झाला होता. मग अशी जर तुम्ही व्यवस्थित व्हिडिओ बघितला असेल तर तुम्हाला दिसलं असेल घड्याळीमध्ये काहीतरी 9:45 वाजले होते आणि आता भरपूर लेट झालं. म्हटलं चला पटकन स्वयंपाक करून घेते. जसं आम्ही जालन्याला आलो आहे ना तसं आम्ही नाश्ता जो आहे तो स्किपच करतो आहे, डायरेक्ट स्वयंपाक बनवून जेवण करून घेतो. कारण नाश्ता नंतरनं स्वयंपाक पुन्हा रात्रीचं स्वयंपाक असं जर करत राहिलं ना तर पूर्ण टाईम किचनमध्ये जातो आणि बाकीची कामं काही उरकत नाही. त्यामुळे म्हटलं आपण आता नाश्ता जे आहे ना सगळं आपलं सेट झालं ना त्यानंतरच आपण बनवायला चालू करूयात. तर तोवर आपण फक्त सकाळी स्वयंपाक बनवून घ्यायचा
चपाती भाजी आणि तेच खायचं, असंच आमचं सध्या रुटीन चालू आहे. आणि बरेच दिवस झाले नाश्ता नाही बनवला, तर असं कधी कधी वाटतं की हां आपण सकाळी नाश्ता बनवायला पाहिजे. तर भाजी तर आईनी बनवून घेतली होती, पण मी आता चपात्या बनवत होते. आणि होतं असं की नवीन ठिकाण नवीन जागा असली की अजून जास्त इंटरेस्ट येतो. सेम तसंच मलाही झालेलं आहे सध्या तरी. जस्ट माझी आंघोळ झाली आणि मी फक्त म्हणजे केस पण नाही विंचरले, फक्त क्लच लावलं, टिकली वगैरे लावली आणि हे मंगळसूत्र कानातले वगैरे घातले. इथं येऊन जरा बसले. तो एवढं म्हणजे थकल्यासारखं झालं होतं ना, म्हटलं चला 5 मिनटं आराम तरी करूयात, कारण कपडे पण धुवून टाकलेत. आणि असं होतं आहे, तुम्हाला मगाशी बोलले तसं, की कपडे खूप जास्त पडतात आहेत सध्या. आम्ही सगळं साफ करतोय, त्यामुळं ना मग काय झालं की ते थोडेसे एक्स्ट्राचे कपडे होते, सो ते धुवून घेतले. आणि आता घरी मी एकटीच आहे. आई आणि हे दोघंजणं गेलेत तर बाहेर, काम होतं त्यांना, सो ते तिकडे गेलेत. आणि मला पण जमलं तर उद्या किंवा आज बघूत, आता जसं वेळ मिळेल तसं मला माझं ब्लाऊज स्टिच करायला टाकायचं आहे डोहाळे जेवणचं. तर जे डोहाळे जेवणची साडी आहे ती मी एका शॉर्ट व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत बोलले होते की डोहाळे जेवणची साडी माझ्या बहिणीने ऑलरेडी माझ्यासाठी घेऊन ठेवलेली, पण ती माझ्याकडे नव्हती. बट आता आम्ही जालन्याला आलो, तर मग कसं माझ्या पप्पांच्या चक्रा चालूच असतात, पप्पाचं झालं, भावाचं झालं, माझ्या ताईकडे, माझ्याकडे वगैरे. तर मग पप्पांनी येत्या वेळी ती साडी घेऊन आले होते, जेव्हा पप्पा संभाजीनगरला गेले होते त्यावेळेस. मग ती साडी आणली. आता त्याचं ब्लाऊज मी स्टिच करायला टाकते. खरं तर माझी फ्रेंडच आहे जी छान ब्लाऊज स्टिच करते, सो तिच्याकडेच मी टाकणार आहे. आणि बघूत आता ते नंतर मी तुमच्यासोबत शेअर करेल की त्याची साडी कशी आहे काय. डोहाळे जेवणच्या एक 2-3 दिवस अगोदर मी शेअर करेल तुमच्यासोबत. आत्ता काय मी ती शेअर करत नाही तुमच्यासोबत की डोहाळे जेवणची साडी कशी आहे किंवा त्याचं ब्लाऊज कसं आहे, तर ते नंतर शेअर करेल. बाकी सध्या विचार चालू आहे आमचा की डोहाळे जेवणचं काय करायचं कसं नाही, ह्या सगळ्या गोष्टी मी तुमच्यासोबत नेक्स्ट व्हिडिओमध्ये शेअर करेल. बाकी आता तुम्हाला मी दाखवते पार्किंगमधला पसारा. आणि घरामध्ये इकडे जे आहेत अजून बरंचसं बाकी आवरायचं. इकडे तो टेबल फॅन आहे जो आम्हाला वरती ठेवून द्यायचा आहे, त्याचं तर काही काम नाही आहे. जे नवीन फॅन आणले होते 2, त्याचे बॉक्स मागे पडलेले, माझी रिंग लाईट वगैरे आणि बाकी. आणि आम्ही जिथे राहायला आलो आहे नवीन घरी, सो इथलं होम टूर मी तुमच्यासोबत लवकरच शेअर करेल. बट आत्ता नाही, या महिन्यामध्ये माझ्याकडनं घाई होणार नाही होम टूर तुम्हाला देणं, कारण आता या महिन्यामध्ये भरपूर काम आहे आम्हाला, भरपूर कामं आहेत. डॉक्युमेंटचे सगळ्यात मेन काम आहे जे आम्हाला करून घ्यायचे. त्यानंतरनं लगेच आता डोहाळे जेवणची डेट तर आमची फिक्स झालेली आहे, बट मी ती तुमच्यासोबत शेअर केली नाही आहे की डोहाळे जेवण आम्ही कधी करणार आहे. तर ते पण मी तुमच्यासोबत शेअर करेल लवकरच, म्हणजे 1-2 दिवसात मी ते तुमच्यासोबत शेअर करते की डोहाळे जेवणची डेट काय ठरली आमची. तर खूप जवळ आला आहे डोहाळे जेवणचा कार्यक्रम, त्यामुळे मग आम्हाला एकदम अशी घाई आहे. या महिन्यामध्ये मला काही वेळ मिळणार नाही आहे, सो पुढच्या महिन्यामध्ये मी तुमच्यासोबत होम टूर शेअर करेल, जर झालंच माझ्याकडनं पॉसिबल तर. बाकी आपले जे रेग्युलर रुटीनचे व्लॉग आहेत ते येतच राहतील. बाकी माझी प्रेग्नन्सी जर्नी जी आहे ती तर मी तुमच्यासोबत शेअर करतेच. आता मला 7वा महिना चालू आहे. खरं तर ह्या शिफ्टिंगच्या घाईमध्ये ना मला तुमच्यासोबत शेअर करताच आलं नाही की मला 7th मंथ स्टार्ट पण झाला आहे आणि मला माझा 2nd ट्रायमेस्टर कसा गेला हे मला तुमच्यासोबत शेअर करायचं होतं. मला भरपूर कमेंट होतं त्यासाठी आणि DMs पण होते, तर ते पण राहिलं, तर मग ते पण मी तुमच्यासोबत शेअर करेन मला जसा वेळ मिळतोय तसं. आता 3rd ट्रायमेस्टर माझा स्टार्ट झाला आहे, जो की मला खूप जास्त जड जातो आहे. ते पण मी तुमच्यासोबत नंतर शेअर करेल. तर बघूत आता मला खूप असा त्रास होतो आहे. माझा पाय तर इतका जास्त सुजला आहे ना, आणि माझा एकच पाय सुजतो शक्यतो उजवा, डावा पाय माझा कमी सुजतो, उजवा पाय माझा खूप जास्त सुजतो. तर मग मी आता तुम्हाला दाखवते माझा पाय किती सुजला आहे, त्यावरनं तुम्ही अंदाज लावू शकता की मला किती त्रास होत असेल. हे बघू शकता माझं पाय किती सुजलं आहे, म्हणजे पूर्ण असं ही जे ना इथे पूर्ण बारीक आहे आणि इकडे पूर्ण इथून इतकं सुजलेलं आहे. आता जरी तर थोडंसं कमी वाटत होतं, मग अशी तर इतकं प्रचंड वाटत होतं ना सुजलेलं. हे बघू शकता, एकदा खड्डं पडलं की त्या खड्ड्यावरती येतच नाही आहे लवकर, इतकं जास्त पाय सुजतोय माझा. आणि हा वाला जो आहे तो डावा पाय हा जरा कमी सुजतोय, बाकी हे इथं मला जळालेलं आहे त्यामुळे त्याचा तो डाग आहे. आणि इथं हा पाय जो आहे ना तो कमी सुजतोय, हा खूप जास्त सुजतोय बघू शकता.
म्हणजे असा त्रास मला होतोय. जे पाय सुजतात ना प्रेग्नन्सीमध्ये ते शक्यतो म्हणजे 7व्या महिन्याच्या नंतर सुजायला लागतात. पण मला ना पार लगे असे 6व्या महिन्यापासून सुजायला चालू झाले होते. इतका त्रास होत होता आणि पाय सुजले की मला उठणं बसणं जड होतं. असंच उठता येत नाही कमरेमुळं, कारण माझी कंबर खूप जास्त दुखते आणि आता पायामुळे तर अजून जास्त त्रास होतोय. तर चला, असो ह्या सगळ्या गोष्टी त्या तुमच्यासोबत मी प्रेग्नन्सी जर्नीमध्ये शेअर करेलच, मला काय झालं होतं काय नाही. तर आता तुम्हाला दाखवते आमच्या पार्किंगमधला राडा. त्यानंतरनं भरपूर पसारा पडलेला आहे किचनमध्ये पण, पार्किंगमध्ये पण आणि बेडरूममध्ये पण. आमचं अजिबात आवरत नाही आहे. रोज आमचं ठरतं की आज हे करायचं ते करायचं. आम्ही ते काम करूनसुद्धा आमचे कामं आवरत नाही. इतकं सगळे कामं पांगलेत आणि बाहेरचे पण भरपूर कामं आहेत. आणि त्यातली त्यात डोहाळे जेवणचा कार्यक्रम जो आहे तो अगदी तोंडावरती आला आहे, त्यामुळे जास्तच जरा त्रास होतो आहे. आणि माझी स्किन पण बघू शकता, म्हणजे डोहाळे जेवण माझं जवळ आलं आहे आणि त्यात माझी स्किन बघा इतकी जास्त खराब होत चालली आहे ना. इकडे पिंपल्स आले, इथं पिंपल्स आले, इथं आलं. मला समजत नाही आहे की मी काय करू. बघेल आता. सो चला, एकदा तुम्हाला मी पार्किंग दाखवून देते. मला ना उठता येत नाही लवकर आणि बसता पण येत नाही. माझे असे हाल झालेत प्रेग्नन्सीमुळे. त्रास होतो मला, काय सांगावं आता कुणाला. असं झालं की आपल्याला सहन करायचं, कुणाला काहीच सांगायचं नाही, कारण या गोष्टी ज्या आहेत त्याला कुणीच काहीच नाही करू शकत. अरे बापरे. चला मी तुम्हाला दाखवते आता. डायरेक्ट झूम आउट केलं आहे, त्याच्यामध्ये तुम्ही सगळा पसारा बघून घ्या. इकडे असा पसारा, ते गोदड्या कालच्या धुतलेल्या, हे आजचं सगळं धुतलेलं, त्यानंतर ते कपड्याचं स्टँड, त्या गोणीमध्ये माती आहे ज्या मला कुंड्यांमध्ये टाकायची. आमच्या अजून झाडं पण काय सोयलं लागलेलं नाही आहे. इथं चप्पल स्टँडवरती काही कुंड्या ठेवलेल्या आहेत. ही एक्स्ट्राची गादी जी काल त्या भिंतीवरती होती, नाही सकाळी त्या म्हणजे काल सकाळी 2 दिवस त्या भिंतीवरती होती. आता ही काढली आहे, तिला ती कवर घालून मग ती पॅक करून ठेवून द्यायची. तिकडे आम्ही काल किराणा वगैरे आणला होता, तर शेंगदाणे, डाळी, गहू हे सगळं सुकत घातलेलं. आणि आईन ते बाहेर गेले होते, ते पण आले. कुठं कुठं ठीक आहे. हे दोघं पण आले. आणि अजून एक गोष्ट तुमच्यासोबत शेअर करते. लगेच जायचंय, उद्या सुट्टी आहे ना, रविवार आहे ना वाटतं उद्या. तर हे जे इकडे टाकलेलं आहे ते बाकडा तुम्ही माझ्या होम टूरच्या व्हिडिओमध्ये बघितला असेल, जेव्हा मी पुण्याला असताना होम टूरचा व्हिडिओ केला होता. तर त्यात मी तुम्हाला सांगितलं होतं की ते जे आहे ते माझ्या सासूबाईंच्या वडिलांनी त्यांना दिलं होतं, पण ते त्याला सोफ्यामध्ये कन्वर्ट करून देणार होते, पण काही कारणामुळे मला माहिती नाही ते राहून गेलं. तर ते तसंच राहिलं आणि त्यांची शेवटची आठवण म्हणून त्यांनी ते सांभाळून ठेवलं आहे. तर मग म्हटलं आता त्याला आपण सोफ्यात कन्वर्ट करून घेऊयात, असं डायरेक्ट ठेवण्यापेक्षा. तर आता तेच माणूस येतोय, तो आल्याच्या नंतर ते बघेल. आणि अजून 2-3 काम आहेत, ते सुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करते. हे जे कपाट आहे हे खूप जुनं आहे. काय हे कपाट खूप जुनं आहे, आईचं आहे. सो ह्याला पण कलर देऊन घ्यायचा आहे, कारण हे मजबूत आहे. तर त्या म्हणतात हे ठेवायचं म्हणून, याला नाही कुठे काय करायचं, मजबूत असल्यामुळे ते ठेवायचं. त्याच्यामुळे मग हां, त्यामुळे मग त्याला कलर देऊन घ्यायचा. हे सगळे कामं आम्हाला आत्ता 4-5 दिवसामध्ये करायचे आहेत. आणि हा एक टी टेबल आहे जो की खूप जुना आहे. आई किती वर्ष झाले याला? हां, म्हणजे भरपूर वर्ष झाले. तर हा टेबल आहे ज्याचं ना हे पाणी पडून पडून हे सगळं बाजूचं खराब झालं. तर हा रिपेअर करायचा होता, पण आता ते कॅन्सल झालं आमचं. कॅन्सल याच्यामुळे झालं कारण त्याला 800 रुपये खर्च सांगितला आणि तो घेतलाच काहीतरी 700-800 रुपयाला होता. मग ते काय परवडत नाही रिपेअर करायला. त्याच्यामध्ये अजून पैसे टाकले की नवीन येऊन जातो. मग म्हटलं हा ना, मग तो माझ्या नंदेला वगैरे देऊन टाकता येईल आणि आम्ही मग जो काचेचा आहे टिपॉय तो घेऊन टाकू. तर बघू आता ते कधी घेणं होतं. बाकी हे रिपेअरिंगचं तर आत्ता करायचं आहे. आणि माझ्या मोबाईलचा फोकस चेंज होतोय थोडं थोडं. आणि इकडे हे काकासुद्धा आले होते, मी जसं तुम्हाला बोलले त्याचं माप घेण्यासाठी. आणि माप घेऊन ते जातील, त्यानंतर मग आमचं ठरेल की त्याला बनवायचं की नाही बनवायचं. कारण नंतर असं होऊन जातं की ते प्राईस खूप जास्त सांगतात, मग आपल्याला असं वाटतं की नको तेवढ्या प्राईजमध्ये करायला नाही परवडणार, असं तसं. अशा बऱ्याचशा गोष्टी असतात छोट्या मोठ्या ज्या की आपल्याला विचार करून कराव्या लागतात. आणि आमचंही सेम तसंच चालू होतं. खरं तर आम्ही पुण्याला असतानाच याला बनवून घेणार होतो, पण मग ते राहून गेलं.
घेतलं आणि म्हटलं आत्ता बनवून घेऊयाच, ते राहून गेलं की राहूनच जातं. सो अशामुळेच आम्ही आता बनवायचा डिसिजन घेतलं आहे. त्यानंतर हा जो तुम्हाला टी टेबल दिसतोय त्याचंसुद्धा तुम्ही कोपरे बघू शकता कसा झाला आहे तो, त्यालासुद्धा आम्हाला बनवून घ्यायचं आहे. तर बघूयात आता जे होईल ते तुमच्यासोबत तर मी शेअर करतेच. पाठीमागे बघू शकता किती सगळा पसारा आहे, सगळं आवरायचं राहिलं आमचा. वरचं आम्ही तसंच टाकून दिलं सज्जावरती, ते आवरायचं आहे. इकडे मागे भरपूर पसारा आहे, तो पण आवरायचा आहे. पण आता दुपारीची भूक लागली आहे, सो मी इकडे बनवते मॅगी. म्हणजे दुपारी मी जेवण करतेच, पण आमच्या ह्यांना म्हणजे विजयला भूक लागली आहे आणि चपात्या कमीच आहे, 2-2.5 चपात्या आहे, तेवढं पूर्ण नाही. म्हणून मग येतावेळी म्हणजे बाहेर गेलो होतो, येतावेळी मॅगी घेऊन आलो आणि अजून बऱ्याचशा गोष्टी आणल्यात, त्या पण मी तुमच्यासोबत शेअर करते की काय काय घेऊन आलो ज्यामुळे लागत होतं. आणि आता मॅगीमध्ये वरतून मॅजिक मसाला पण मी ॲड करणार आहे. सो चला आता मी मॅगी बनवते आणि मग जे घेऊन आले ना ते तुमच्यासोबत शेअर करते की मी काय काय वस्तू आणल्या. हा मॉप आणलाय, माझा जो अगोदरचा मॉप होता तो थोडासा खराब झालाय, त्याने पुसायला जरा मला प्रॉब्लेम होतो, त्यामुळे आता हा घेऊन आलो. हा मला 600 रुपयाला मिळाला. मी त्यानंतर ना तिकडे पायपुसणी, टॉयलेट ब्रश आणि एक झाड वगैरे असं आणलंय. तर चला यानंतर ना मी शूट केलं होतं, बट व्हिडिओ आपला खूप मोठा झाला असता, त्यामुळे त्या क्लिप मी यामध्ये ॲड केला नाही. बाकी तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये कळवा. चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हो, नेक्स्ट व्लॉग खरंच स्पेशल आहे, त्यामुळे तो नक्की बघा. चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.